एक टीनेजर पॅरेंटिंग कोच असल्यामुळे बऱ्याचदा पेरेंट्सकडून मेसेजेस येत असतात की मॅडम माझा मुलगा आता पहिल्यासारखं माझ्याशी बोलत नाही. जेव्हा मी बोलायला जाते तेव्हा तो दूर जातो. आणि जेव्हा मी पॅरेंट्स बरोबर बोलते तेव्हा मला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे की प्रॉब्लेम मुलांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्या कनेक्शन आणि कन्व्हर्सेशनमध्ये आहे. तुम्हालाही असंच वाटतं का की तुमचं मूल पहिल्यासारखं आता तुमच्याशी काहीही शेअर करत नाही, तुम्हाला इग्नोर करतंय? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. खरं सांगू का, मुलं अचानक बदलत नाहीत, ती हळूहळू आपल्यापासून दूर जातात. आधी सगळं शेअर करतात, स्कूलमधलं, फ्रेंड्समधल्या छोट्या छोट्या गोष्टी. पण नंतर अचानक जेव्हा आपण त्यांना काहीतरी विचारतो, काय झालं, तर उत्तर येतं काही नाही. आणि आई म्हणून आपल्याला वाईट वाटतं. माझी मुलगी जेव्हा 7वी मधून 8वीत आली तेव्हा मेजरली मला ह्या गोष्टी बघायला मिळाल्या. मला सुद्धा समजत नव्हतं अचानक हे काय चाललंय. मी काय पण तिला विचारायला गेली की ती तिथून निघून जायची. मी तिच्याशी जरा जरी शाळेमधले फ्रेंड्स बाबतीत प्रश्न विचारायला सुरुवात केली की तिला ते आवडायचं नाही. मध्येच तिला काय व्हायचं, मी स्वतः सुद्धा शॉक व्हायचे. त्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे समजू शकते. एक दिवस तर अशी वेळ आली की तिने माझ्या बाजूला बसायचं सोडून दिलं. ती मला इग्नोर करायला लागली आणि मग माझा संताप व्हायला लागला. पण मी नंतर विचार केला की नक्की काय झालंय, आणि माझ्या लक्षात आलं की माझी मुलगी आता मोठी होतीये. तिच्याशी कनेक्ट करण्याचा पॅटर्न मला चेंज केला पाहिजे. मग मी स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली की मी खरंच तिचं ऐकून घेते की तिला फक्त उत्तरं देते? मी खरंच तिला समजून घेते की तिला फक्त ॲडवाईस द्यायची घाई करते? आणि जसं मी हळूहळू बदलायला सुरुवात केली, तिच्याशी कनेक्ट व्हायला लागली, तसं तसं हळूहळू ती माझ्याशी बोलायला लागली. पण हा प्रोसेस एक दिवसाचा नव्हता, खूप वेळ लागला. मग आता प्रश्न येतो, हे सगळं बदलायचं कसं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचं मूल जेव्हा तुम्हाला काहीही सांगायला येतं, अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा, तेव्हा पहिलं त्यांचं ऐकून घ्या. मध्येच त्यांना तोडू नका. समजून घेण्यासाठी ऐका, उत्तरं देण्यासाठी नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा ते तुम्हाला काहीतरी सांगतात तेव्हा लगेचच रिॲक्ट करू नका. हे असं कसं, हे असं नसतं, मग तू असं कर, वगैरे वगैरे. या अशा गोष्टी बोलू नका, नाहीतर ते तुमच्याशी बोलणं बंद करतात. त्यामुळे न इंटरप्ट करता त्यांचं फक्त ऐकून घ्या. अगदी तुम्हाला पटत जरी नसेल तरी सुद्धा फक्त शांतपणे ऐकून घ्या आणि फक्त एवढंच बोला, ओके, मला समजतंय, अजून सांग. तिसरी आणि अत्यंत पॉवरफुल गोष्ट, कनेक्ट बिफोर यू करेक्ट. म्हणजे आता तुम्हाला जर त्यांना करेक्ट करायचं आहे, तुम्हाला जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी नाही पटत आहेत, तर आपल्याला लगेच त्यांना करेक्ट नाही करायचंय. पुन्हा वेळ काढून पहिलं त्यांच्याशी कनेक्ट व्हायचंय. त्यांच्या एखाद्या आवडत्या विषयावरती बोला किंवा त्यांना काहीतरी असं बोला त्यांच्याशी जे त्यांना आवडतं, जो त्यांचा आवडता सब्जेक्ट आहे, आणि मग तुम्ही तुमचा ॲडवाईस द्या. पण ॲडवाईस सुद्धा मिनिमम शब्दांमध्ये द्या. अगदी लांबलचक लेक्चर नको. त्यामुळे पहिलं त्यांच्या फिलिंग्सना ॲक्नॉलेज करा. अच्छा, तुला असं वाटतंय, हे सगळं नॉर्मल आहे. बरं, मी तुला काही सांगू शकतो का? मी जर तुला एखादी ॲडवाईस दिला तर तुला आवडेल का? परमिशन घेऊन मग बोला. मग ते तुमचं योग्य पद्धतीने ऐकून घेतात आणि तुम्ही जे काय सांगाल ते ऐकण्यासाठी रेडी होतात. आणखीन एक छोटा बदल करा. दररोज 10 ते 15 मिनिटं न चुकता त्यांच्यासोबत वेळ घालवा. जसजशी मुलं मोठी होतात तसं तसं आपल्याला आपल्या कनेक्शनवरती काम करणं फार गरजेचं आहे. आणि ही 10 ते 15 मिनिटं ज्यामध्ये कसलंही डिस्ट्रॅक्शन नसेल याची काळजी मात्र घ्या. नो मोबाईल, नो ॲडवाईस, नो लेक्चर. भरपूर हसा, भरपूर गप्पा मारा, काहीतरी गेम खेळा. म्हणजे असा टाईम एन्जॉय करा की ज्या टाईममध्ये मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे. मुलांना वाटलं पाहिजे की मी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, मला सुद्धा समजून घेतलं जात आहे, माझ्या पॅरेंट्सकडे माझ्यासाठी टाईम आहे, वेळ आहे. असं जेव्हा आपण सुरक्षित वातावरण तयार करतो तेव्हा मुलांना गोष्टी शेअर करायला आवडतात. ते आपसूक आपल्याकडे त्या गोष्टी शेअर करायला येतात. त्यांना सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटायला लागतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मुलांना बदलण्याची गरज नाहीये, आपल्याला कनेक्ट करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही मुलांसोबत कनेक्ट होता तेव्हा मुलांना ते घरचं वातावरण सुरक्षित वाटायला लागतं. तेव्हा मुलं जर तुमच्यापासून दूर जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कनेक्शनवरती आजपासूनच काम करायला सुरुवात करा. आणि तुम्ही नक्की कोणता बदल करणार हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल पॅरेंटिंग गायडन्ससाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.